मी दुसऱ्या स्प्रेला श्रीराम रिफ्रोजिन हे प्रोडक्ट स्प्रे केलेलं होतं. तर आपण बघू शकता माझ्या कापसाची क्वालिटी. एवढा पाऊस होऊन सुद्धा फुलपात्यांची संख्या पण एकदम चांगली झालेली आहे आणि उंची पण एकदम चांगली वाढलेली आहे त्याची. आणि एवढा ह्या क्षेत्रात पाणी साठतं शेतात एवढा पाऊस झाला, पण तरी फुलांची गळती आपण बघू शकतो खाली बिलकुल कमी झालेली आहे. आणि आज हा स्प्रे आम्ही आता अजून तिसऱ्या स्प्रेला करणार आहोत. हे प्रोडक्टचा स्प्रे हे वापरून आम्ही एकदम समाधानी आहोत आणि असं वाटतंय यावर्षी की आम्हाला चांगलं उत्पन्न येईल या प्रोडक्टमुळे. फुलांची संख्या एकदम चांगली वाढते याच्यानं. तुम्ही हा स्प्रे करावा अशी आमची इच्छा आहे. एकदा करा आणि मग तुम्हाला रिझल्ट दिसेलच. 8-10 दिवसात लगेच काढून जातो. श्रीराम फर्टिलायझर कंपनीचं मी रिफ्रोजर वापरलेलं आहे. त्यामुळे मला सरांनी डेमो दिला होता. त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की पराठीची जी हाईट याच्यात वाढ झालेली आहे 10 सेंटीमीटरनी. तसेच फरदळली सुद्धा त्याने डेरा केलेला आहे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. कंडिशन आणि याच्या पुढील जे फवारणी करणार आहे ती मी या श्रीराम फर्टिलायझर रिफ्रोजनची फवारणी करणार आहे. तरी तुम्ही सुद्धा हे वापरू शकता. आणि जो फरक आहे चांगल्या फुलपाकळ्या चांगल्या प्रकारे धरण्यात आलेल्या आहे, त्याची कंडिशन चांगली आहे आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा याच्यात जरा फरक जाणून येतो. तसेच तुम्ही सुद्धा याचा उपयोग करा. मी कापूस या पिकाला रिफ्रोजनची फवारणी केलेली आहे आणि कापूस एकदम चांगला आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे त्याचा. बघायला बी चांगला आणि वाढ वगैरे आणि सर्व गोष्टीमध्ये चांगला आहे. मी रिफ्रोजनची फवारणी केलेली आहे. फांद्या बी चांगल्या आहे, व्यवस्थित आहे आणि कैऱ्या पण लागलेल्या आहेत आणि फुलफुगडी वगैरे. आणि परत मी रिफ्रोजनची फवारणी करणार आहे. तुम्ही पण सर्व शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही पण रिफ्रोजन वापरावे आणि रिझल्ट पण चांगला आहे. मी कपाशी लावलेली आहे. दुसऱ्या स्प्रेला मी श्रीरामचं प्रोडक्ट रिफ्रोजिन हे वापरलेलं आहे. रिफ्रोजिनमुळे मला असं वाटतंय की माझ्या कपाशीच्या झाडाची वाढही झालेली आहे, फुलपाती वाढलेली आहे आणि फुटवे फुटतायत तिला. आणि असं वाटतंय की ह्यावर्षी उत्पन्न चांगलं होईल आणि कीड वगैरे नसल्यामुळे, कारण 2 स्प्रे झाल्यामुळे कीड वगैरे काही नाही अजून त्यामुळे रिफ्रोजिन वापरून मी समाधानी आहे.